प्रेक्षकांचा लाडका राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून राणादा आणि पाठकबाई ही जोडी घराघरात पोचली. मालिकेत हार्दिकची भूमिका पहलवानाची होती, म्हणून त्याला वजन वाढवावं लागलं होतं. तर दर 4 महिन्यांनी हार्दिकचा लूक बदललेला पाहायला मिळतो. वेडात मराठे वीर दौडले साथ या सिनेमाच्या अनाउन्समेंट सोहळ्यात हार्दिकचा लूक आणि आत्ताचा लूक यात खूप फरक आहे. नुकताच त्याचा द ट्रॅप हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रीमियरला हार्दिकचा लूक चर्चेचा विषय ठरलाय. यावेळी त्याचं लूक, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झालेत. हार्दिकने कमालीचं वजन कमी केलंय. एका मुलाखतीत हार्दिकने याचा खुलासा केला होता की राणादाच्या भूमिकेसाठी त्याने तब्बल 30 ते 35 किलो वजन वाढवलं होतं. पहलवानाची भूमिका साकारण्यासाठी त्याने स्वतःच्या शरीरयष्टीमध्ये खूप बदलही केले होते. मात्र त्यानंतर हार्दिकने पुन्हा एकदा डाएट आणि व्यायाम करून आपलं वजन कमी केलं. भूमिकेची गरज असेल तर मी वजन वाढवू शकतो, तसंच तितक्याच मेहनतीने कमीही करू शकतो, असंही त्याने म्हटलंय. हार्दिक नेहमीच फिटनेसला प्राधान्य देतो. शूटिंगच्या बिझी स्केड्यूलमध्ये सुद्धा हार्दिक कधीच वर्कआउट चुकवत नाही. राजश्री मराठीच्या मुलाखतीतही हार्दिकने त्याच्या नव्या लुकबद्दल सांगितलं. सिनेमासाठी हार्दिकने एका महिन्यात तब्बल 20 किलो वजन कमी केलं. याबद्दल त्याने काय सांगितलं पहा. हार्दिक जोशी म्हटलं की पहिले रांगडा समोर येतो. सो त्यांना म्हटलं तुम्ही नका काळजी करू, किती दिवसांनी तुम्ही शूट चालू करणार आहे ते मला सांगा, कपड्याचं माप आत्ता घेऊ नका, कपड्याचं माप नंतर घ्या. तुम्हाला म्हणलं असं का? म्हटलं थांबा, माझं एक शूट चालू आहे आता, ते संपू दे, मग ते संपल्यानंतर तुम्ही माझं कपड्याचं माप घ्या, मी तुम्हाला वेळ देतो, त्या वेळेतच घ्या. कारण की तेव्हा चेंज करायचं होतं, त्या लुकला जाणं गरजेचं होतं फार. म्हणजे नुसतं कॉर्पोरेट लुक दिला किंवा असं नाही, तर तो प्रेझेंटेबल दिसला पाहिजे. आणि पहिल्यांदा आउट अँड आउट मला असं वाटतं पूर्ण फिल्ममध्ये नेहमी चेक शर्ट्स किंवा जीन्स पॅन्ट्स वगैरे असतात, पण या पूर्ण फिल्ममध्ये तुम्ही बघितलंच असेल त्याचं लुक आता. तर त्यामुळे तो खूप एक कॉर्पोरेट सिम्पल लुक आहे, तो एक सोबर लुक आहे. त्यामुळे आणि पात्र थोडंसं वेगळं आहे त्याच्या, सो ते आणणं फार गरजेचं होतं. त्यामुळे मग तसं ते सपोर्ट करणं गरजेचं आहे. जसं मगाशी सर म्हणाले की सगळेच कलाकार अशा गोष्टींसाठी तयार आहेत, आणि मला असं वाटतं कलाकारांकडून पण त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे की सर तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती, बाबा महिन्याभरामध्ये मी 10 किलो वजन कमी करतो किंवा वाढवतो. आता पार्ट फिटनेसचा राहिला, पण मुळात मी स्वतःला त्या पद्धतीत त्या साच्यात ठेवलेलं की प्रत्येक ह्याला प्रेक्षकांना जे प्रॉमिस केले की प्रत्येक सिनेमामध्ये तुम्हाला मी वेगळा दिसेल, सो ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यासाठी असे दिग्दर्शक किंवा निर्माते जर पाठीचे असतील तर मला असं वाटतं कलाकारांना ते खूप इझिली जाईल. पण हा लूक नेमकं कोणत्या भूमिकेसाठी आहे हे अजूनही सिक्रेट आहे. तुम्हाला कसं वाटलंय हार्दिकचं ट्रान्सफॉर्मेशन हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.